तेव्हा सांगितलं आणि सांगितल्या बरोबर कृष्ण कन्हैया त्या द्वारपाळाला म्हणतात, त्याने नाव काय सांगितलं का? हो म्हणे, नाव सांगितलं. काय नाव सांगितलं? त्याचं नाव सुदामा आहे. सुदामा शब्द ऐकलं माझ्या भगवंताने, त्या असणार स्वतःच्या आस्थेवर उठले, परत गेले आणि श्यामजीला घट्ट मिठी मारली. सुदामजीच्या हाताला पकडलं. वर्णन करतात, सुनते ही दोरे चले अपने मुँह लगा गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को सुनते ही दोरे चले आए मुँह लगाया गले से सुदामा को माझ्या प्राणनाथा घाबरू नको, चल माझ्या असनाव बस. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा. आनंद वाटला सुदामाला. अगं रुक्मिणी काय बघतेस? चल लवकर, हातामध्ये पाणी घेऊन ये लवकर, पूजा कर. तेवढ्यामध्ये चकित होऊन सगळे बघू लागले, काय चाललंय हा प्रकार. सुंदर पाद्य पूजा केली, पाद्य पूजा केली.